चाल गड्या चाल माया सडेल माझ भाल पहिले फोन करायला लागेल. त्यानं माझा सारा डांगऱ्या फसवला. अशी पोरगी बांधली मा गयात की ते मला काही करू देऊन नाही राहिली, काहीच नाही हातही लावू देऊन राहिली. फक्त हानी म्हणले चला, हानी म्हणले चला, काय एकामेका तोंड पाहासाठी हानी म्हणून असते का? पण करूही देतो म्हणते, बजेटही बसू देतो म्हणते, तर टोपी लावा सांगा. टोपी लावासाठी लग्न केलं काय मी? हानी म्हणले आलो काय? माझा घोर झाला. अरे माझी जिंदगी खलास केली माझ भान. हे बांधली रद्दी बाई मा वयात यांना देणं. बोगस काम. चाल त्याला फोन लावतो, सायच्याला धमकवतो चांगला. फसवलं आलं का माझ भान? फसवतं का माझ भाऊ? तरी मला डाऊट येस ना, हा माझ भाऊ काय खराच नाही माया. इगन खऱ्या माझ भाऊ आहे माया हा बबन्या. साला यानं मा डांगऱ्या सारा फसवला. घाई घाईत लगन दिलं जमून. पोरगी कशी आहे, काय आहे, कसं काय संस्कार आहे, काही पाहायला भेटलो नाही. असं गेलं रद्दी मसाला मारून ना मस्त गे. चाल त्या सडेल माझ भात पहिले फोन लाव सायाने. हा झाप चांगला बोल द्यायला चांगला आता. हा काय गेलं करू बा. हा बोल ना माझ भाऊ. काय झाला का हनीमून? काय गळा सडेल माझ भाऊ, काय म्हणून राहिला तू? हनीमून झाला का? अरे काय हा खटरा मा गळ्यात बांधला गळ्या. हे नको करू, ते नको करू. नुसतं ते पोरगी म्हणते हानी म्हणले चला का थोडं बाहेर आणू का मी एकामेकाचं? ते माझ भाऊ काय झालं, काय एवढा कोण गरम होऊन राहिला तू? अरे काय काय झालं काय म्हणजे? गोड गोड बोलते बा, फक्त दुसरं काही नाही करू देत. काय तोंडान हात फिरून, काय पाठवून हात फिरून, आणि दुसरं काही म्हणजे काही करायला गेलं की म्हणते फसफास. टोपीसला हे काय यार बा? याच्यासाठी हानी म्हणले आलो का? तू म्हणतो लेकरं पैदा करा. कशा लेकरं पैदा करा? टोपी घालून होतात काय? अरे माझ भाऊ तुला काय हेमाळा नसल्या का? अरे तू निपटा तिकडे की मला फोन करा. पण एवढी अडेल बायको दिली का तुला माझ भाऊ मला करून लेगा? काही लेगा डोक्षातच नाही ना बाबा. नवऱ्याचं काही दिले घेणं देणंच नाही ना. माया काही सुखाचं पडेलच नाही फळा दिले. आलो त्या दिवसपासून कणकण करून राहिली, काहीच नाही ना बाबा. काहीच नाही, मिळत नाही काही काम. हे फालतू हानी म्हणजे पैसे गेले माय. माझ भाऊ आता मला फोन करून काय फायदा आहे काय? तू तिकडे प्रेमाने निपट ना. आता मला फोन करून काय होणार आहे काय करा? तू तुला निपटता येत नाही बा कसा रे तुझे? अरे पण तुले माहित पाहिजे ना की कशी पोरगी ते आपल्या माझ भाले करून कशी नाही. ते हे रद्दी मसाला बांधाल्या गयामध्ये तुला घेणं देणं माया. काहीच करू देत नाही, काहीच नाही, हाती लावू देत नाही बाबा. चमाल उड्या मारते. त्याच्या पाहिजे पोरगी. आल्या का मासाला डांगऱ्या फसवला आल्या का तुला माझ भाल फसवलं काय का? बा आता काय बात आम्ही लग्न करून दिलं का गुन्हा केला का बा? तुला समजलं नाही का मग? टाकाच्या डोळ्यावर पट्ट्या बांधेल होत्या का? मी का तुला जबरदस्ती म्हटलं का लग्न कर म्हणून? का रे हो? त्या घडी मला फोन लावते का तुझ्याने? बायकोने बाबवल्या जात, सांभाळल्या जात नाही का? काय माणूस आहेस तू? तू वरून मलाच बोलाता. वरून मलाच म्हण डोळ्यावर पट्ट्या बांधला. तू नसतं घाई घेतलं माझ्या लग्न करू. मी म्हणून तुला आज नाही करा जमत नाही बरं. 8-10 दिवस थांबा काही माय पाहुणे राहिले पाहायचे. नाही माझ भाऊ करून गेलो पण पोरगी अशी भेटत नाही. झटकन पटकन त्या दिवशी मंदिरात लग्न लावलं लेखान माय. आणि वरून आता तोच ठसन गाज होती आल्या का माझ भाऊ कसा अस रे तू? रे माझ भाऊ बोलायचा विषय नाही ना. तू समजून काऊन निघत रे? आता तुमच्या दोघं नवरा बायकोचा काय प्रॉब्लेम आहे? तो मला काल तू मनात टाकतं. तुम्ही तिकडे तुमचा सॉर्ट आउट करा ना. आता तुझी बायको तुला हात नाही लावू देत, काही करू देत नाही. आता मी काय करू शकतो सांग? आता मी येऊ शकतो का तरी सांग? मी तुझ्या बायकोला सांगू काय बाई असं करा तसं करा लागते? तू निपटणार दोघे समजदार आहे तुम्ही. एकामेकाशी बोला चांगलं पद्धतशीर होऊन जाते ऍडजस्टमेंट. काय म्हणतो बा ऍडजस्टमेंट करायला लावतो बा? काय बोलतो तिच्या बरोबर? 4 दिवस झाले गप्पा मारणार तिच्या बरोबर, दुसरं काहीच नाही. जो गेले की हात फेकून देते मला. अरे मी म्हणतो फेकून देते तर कसं प्रेमाने घ्यायचं. एकदा जमलं की जमलेलं का? आता प्रेमानं मला माहिती आहे गळ्या माझ भाऊ काय दादा. अरे गळ्या माझ भाऊ तू निपटणं गळ्या काय? तू आता हे करू देत नाही ते करू दोघं या मनात येऊ का मी? काय गळ्या तुला ऍडजस्टमेंट करता येत नाही बाबा. लग्न करून दिलं का मी गुन्हा केला काय? गळा माझ तू कसा बोलतो रे? अरे मा चाकुरीवर चाक बसून नाही राहिलं टिसा. मा काय होऊन नाही राहिला. हानी म्हणले पैसा खर्च होऊन राहिला. ते बाई हात नाही लावू देऊन राहिली आणि तू म्हणतो की असं तसं. काय का माझ भाऊ कशी ढबर मारलं मस्त की तू नाही म्हणतो गड्या तुला ऍडजस्टमेंट नाही करतात. आता मी काय करू? आता ती तुझ्या जो आहे की मी अरे गोड बोल प्रेमानं बोल. समजून सांग पद्धतशीर होते ना. पण दादा तू उठला सुटला की मलाच फोन करतो. समजून सांगू मी मॅड झालो भाऊ. काय सांगतो तू? 2 दिवस झाले प्रेमानं समजून सांगणं झालं, अजून काहीच नाही झालं आमच्यामध्ये. काय सांगतं? गेलो जोय की झटकतेस मला.
तू लेका काय माणूस आहे, पहिले लेका पाला दोन धुणं. मग आता काय करू सांग मग मी आता काय करू, येऊ का तुमच्या दोघांच्या मधात? काय लेका कसा बोलतो लेका माझ भाऊ, बायको नाही लेका तुला ऍडजस्ट करता येत, तू काय माणूस आज काय लेका? म्हणून तर लेका पहिली बायको राहिली नाही ती अजून, ही दुसरी करायला लागली तुला, ही अटी बमणे पडून राहिली तू. काय लेका कसा आज रे तू? तू फक्त मायातच केंडा काढत राह. हे बरं फुटकट भर मारलं मा मस्त गेल्या कामाला धामाला काही जोय नाही येऊ देत. आणि आलं बी तुमची टोपी आहे हेला फला आणला डमुकला मला का. तू लवकर फोन ठेव माझ भाऊ, हा मा मस्त खाऊ नको तू आता. तुला का काश्मीरले मी इकडे गावात, आता तुमचं तिकडे दोघांच्या मनात काय चालू आहे मला माहिती आहे काय? कुठला सुटला की फोन लावतं त्या माया तुझे लग्न करून दिलं का गुन्हा गेला काय? तुला तुझी बायको समोर मी काय करू त्याले? रे ठेवतो बोल नको शिल्लक बोल नको. हा आपण सांगा यायला प्रेमानं तर तो आपल्यावर उडून राहिला. माझं बरं नाही केलं, पण हे बरोबर नाही केलं तू ना. माझा पैसा धिंगाणा होऊनच राहिला, मला काही भेटून बी नाही राहिलं. अरे बात जाऊ दे भाऊ, तू आल्यावर मी पाहिजे रे भाऊ काय तर ते काश्मीरहून तू ये पहिले घरी इकडे, मग पाहतो काय तर मला डोकं खाऊ नको आता. मागे पहिलेच तर परेशानी आहे बा, तू त्यातल्या त्यात मला फोन करू मॅट करून आला आणि काय. हा माझ भाऊ आहे रे बापा, कसंच काय करा बा, याचं कसं होईन रे बापा. मा डोक्याला का ताण आहे का? हा तिकडे हनीमूनला गेला तरी मलाच फोन करून राहिला सांगा आता. नवरा बायको तिकडे ऍडजस्टमेंट होत नाही का? बोलून होतात ना साऱ्या गोष्टी, पण तो उठल्या सुटले माझ्या पुढे टाकते. इकडे एक त्या शिवल्या बायकोने वेगळा का आणला, इकडे हा माझा भाऊ वेगळा मॅट करून राहिला मला फोन करते. आणि शिवली बायको म्हणते शिवल्या कुठे गेला सांगा आता काय करा माणसानं. आपलंच मरण नाही की याच्यात घेणं ना देणं. बा माझा जीव कावला सांग मग काही घेणं नाही मला याचा तो पाहिजे मा डोक्याला ताप घ्यायला पुरत नाही हो आपल्या. तो एखादं मस्त फुटून जाईल आम्हाला कुठल्या बघच काम. माऊली काश्मीरचा नजारा ना खरंच एक नंबर आहे, पण हो ना मला लस पटलं बा हे काश्मीर. असं वाटतं अटीच राहत आठून जाच नाही. मला माहित आहे की नजारा पाहायचं पडलं हे नाटी भांडण करायले. मला घालते आता म्हणतात घेणं देणं काही नाही, आता शिवल्या मला झोडते बघ. हो ना वहिनी एक नंबर टाप आहे. मग आपण काय करू, शिवल्या भाऊले काय भेटू नये, हा नजारेच पाहू आपण चालले जाऊ घरी. काय नाही बापा असं कसं बोलू राहिली पावली. त्या हरामखोराले तर पहिले भेटा लागते बापा. त्याला भेटायसाठी तडलो हे कुठाने करायला लागले, काश्मीरला यायला लागलं. तशी आली असती का मग मी फिरायला? दुसरीला कसं आणलं त्या नाटी फिरायला? मला कधी जन्मात नशीन आणलं त्या नाटी. तिले पाहणं कसं आणलं तर ते कसं त्याचा बजेट बसायसाठी आली ना मी. आता त्याला तर भेटणंच आहे अर्जंट. हा ना वहिनी, पण आता जाऊ द्या ना वहिनी. हा नजाराच पाहू ना मग आपण काश्मीरचा. जाऊ द्या सोडून द्यायले करू द्या वेश. माऊली मला सोडून कसा काय ऐश करीन तो? मी त्याला सुखाने जगू देईन काय याचा तर विचार करा. माया बी नावावरची आहे ना. आता कसं आहे अटूलला काश्मीरचा वाटोळच करून जातो ना. त्याचा हनीमून नाही भंग केला तर मग म्हणता आता तुम्ही मी फुकाचा आता माझ्या घरात गोटे आणले बा तुम्ही नाही घेणं देणं. मी आगाऊपणा केला ना. मला खाज होती वहिनी, फक्त जास्त माझं नका आणू आपण. कसं दुसऱ्या परदेशात कसं बरोबर नाही बरं हे. तुले खाज होती ना बाबू रे माऊली. तुले खाज होती म्हणून तुझे दिवस पाहा लागले की नाही, म्हणून तुला काश्मीरला यायला लागलं माझ्यासोबत. नाही तर तुला म्हटलंही नसतं मी चाल माझ्यासोबत. पण तुला कसं खाजवली ना. हा मला तर चांगलीच होती ना खाज. आता काय सांगा तो शिवल्या मला मारेन बा घरी नेल्या चांगला झोडीन तो मला. तुम्ही सांग गोड आणि मी होईन वाईट त्याले. कसं वहिनी जाऊ द्या नाही तर आपण नजारा पाहून चालले जाऊ घरी. ते मला काही सांगू नका. फोनला आले हराम खोराले मानावर रे कुठे दबेल तर तो बोला त्याला इकडे. हो लावतो फोन लावतो. अरे बापा चाल नाही तर ही मॅट करीन आता आपल्याला. लाव बापा फोन लाव शिवलेले. काय आता पाहिजे आता कुठे येत होतं. हॅलो शिवलाल. काय रे बा माऊले काय चकून राहिला रे बा तू? घेणं देणं का मजाक घेऊन राहिला का मी? अर्धा घंटा झाली मी वाटतं उभा आहे त्या हॉटेलच्या बाहेर. कुठे आहेस तू? कुठे आहेस? अरे काली चकोर बा घरी नाही काश्मीरला जा बाबा. त्या हॉटेलच्याच बाहेर होतो आम्ही उभं, पण तू आला नाही लवकर. तर त्या नावा एक माणूस भेटला आम्हाला म्हणे मस्त नाव आहेत म्हणे. तर या म्हणे तुम्ही पाहून तडलो तुमचा माणूस येतलो इकडे आलो बा. मग तुले नावाच पाहिणं होत्या तर मग मला फोन काले केला झक मारायला. माई इचकोल इकडे डांगर. आणि आता काय झालं बघता नावा पाहायला गेलो म्हणते. ये लवकर इकडे कुठे असतं? मी अडले थांबे लावले का भामट्यासारखा. बरं शिवलाल भाऊ आलोच ना. काय गळा भलत्या घाई करतो गळा तू आलोच ना. अरे काय गड्या कसं मी हनीमून करायला लावणं ती काही फिरायला नाही यावं लावणं त्यासारखा मोकाट्या. मला मा करू दे ना बाबा. त्यासाठी मा टाइमपास घेऊन राहिला इकडे. अरे बा येतो ना शिवलाल गरम नको हो ना. येतो ना तरी जायच ना तू उभा. आम्ही आलो 10-15 मिनिटात येतो मी तडीसा. आलोच आम्ही पायदल येशील काही विमानाने येतं आता. ये लवकर ये लेकर वाकर येऊ. आलोच.
वहिनी वहिनी लवकर चला, तो शिवला तिकडे उभा आहे बरं, खावकी ठेवूस करून राहिला तो, मला बोलला फोनवर. चला लवकर. हो ना आता त्याची बारी आहे ना खाऊकी ठू करायची. पहा ना तो अटी आल्यावर काय कसं करतो मी, तर कसं जिणं मुश्किल करतो त्याचं, तर पहा ना मग. आणि मग लवकर उठा ना, चला. तटी तू उभा आहे त्या हॉटेलच्या बाई, आपण सांगाल तर त्याला तटी आपण इकडे आलो ग. चला लवकर, वाट पाहून राहिला तो. हो चला लवकर. आज गेला ना रे शिवल्या तू, आज तर तू बिजंतीच आहे ना. मेला तू समजा. हो तू कसा आला रे त्या सौतीनले घेऊन माया. थांब ना, दोघं आले ते हनीमून, ते दोघं. पहा तुम्ही आता काय. या दोघं नवरा बायकोच्या भांडणामध्ये माऊली तुझी चंद्रा चंद्री आहे आता, काही खरं नाही. हा शिवल्या काही तुला सोडत नाही भाऊ, तुला जगावपणा केला हा. आता याची बायको ओटी आणली, काही खरं नाही आता तुझ्या. मेला तू आता काही खरं नाही तुझ्या. जीव घेते शिवल्या तुझ्या. तुला सोडते रे भाऊ, सोडते आता. चल बापा आता, हे अवधस आहे ऐकत नाही, चालच करते. चल बापा आता काय येते कोणता तुमचा माऊली आहे तर, कुठे बोलावलं त्यानं तर आणलं मोठा कोसार इकडे, त्याला येऊन होता तिकडे. हा ना, आता फोन केला तर येऊन राहिलो म्हणे बा. काय बा यानं लावलं परेशान करणं. काले झाला अडीचा बायकोले घेऊन फायकोले घेऊन, समजत उमजत काही नाही. झंडफळ थमस बाय लेखाचा वाचता ये ना फाचता ये. काय मॅटात लोक. काश्मीरले आला मोठा बायकोले घेऊन. तुम्हाला सांगायची अगदी वाटेल पाहिजे तिने जराशी. काल सांगलं त्या मावल्या मी चाललो इकडे चाललो तिकडे चाललो, त्याला माहित नसतं तर म्हटलं असतं का त्याने येतो म्हणून. पाहा ना आपण आला तो हिजरला, आता तो याला. आपल्या इकडे काही जमून नाही राहिलं. कोणा कोणी फोन चालू आहे, कोणा कोणी येऊनच राहिलं. अटी सुख नाही घरी, तिचं सुख नव्हतं तिचं. हा आता ते तर मला सारं समजून राहिलं. अटसा आलो तरी अटी काहीच मिळ नाही आपला, कशात काही नाही. फोनावर फोन चालू आहे. परेशान झालं काम. तूही डिस्टर्ब आहे, मी डिस्टर्ब आहे. आलो सुख घ्यायले आणि काहीच झालं नाही त्यातलं. आम तू आता एवढं या मावल्याचं मला निपटू दे. सहायच्याचं काय आहे तर बायकोलीन पोरायला घेऊन आला तर यायचा मेळ कसा लावून देतो मी, आणि मग पाहतो पुढे काय आहे तर कसं करायचं. बापा लवकर काय आहे तर झमेला तर, नाही तर मग कसं तिसरं येईन बापा, नाहीतरी सुख काही भेटून नाही राहिला आता. हो पाहतो मी, पण मी ना जगो पेना केला ना. हा गावातल्या कोणाला सांगायला पुरलं नसतं. कुत्र्या बच्च्याली मुकड्याने येऊन जायला पुरलं असतं. हे या माऊलीसारखी झेंडू आमचं नसती लागली मांग. पण अटी कसा नजरा चांगला आहे, साऱ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण सुख नाही भेटून राहिलं. फोन चालू आहे, काही चालू आहे, येऊन राहिलं कोणी, काय आफत आहे. हो बापा झमेले जात. अजून येते अजून झकट पाड्या. किती वागवतो आपण टी उभा. ते समजायला पाहिजे की नाही की गळा शिवला आपल्याला घ्यायला येऊन राहिला तर लवकर जा, की काही जरा ढिले आहेत बा. करतं हे गावातले नाही काही हेंबाडेच असतात ना. काही समजे ना उमजेन काय काश्मीरले फासमिरले याला त्या भोयाडेले अकला नाहीत ना. मगापासून फोन करून ठेवला, अजून यायचे ना पत्ता नाही. 15 मिनिटात येतो, 5 मिनिटात येतो घरी. सायाचा बाबा तिकडे पाहा काय इगन आलं तर. हा कोणतं इगन. एवढं तोंड कोण फाडलं तू ना. माशा जाती न तोंडात. काही करत राहायची का येड्या. काय झालं आता अटी तुले. तिकडे तर पहा, मागे तर पहा बापा, ते अवधस आली ना तुमची बायको. ते काल येणार मॅड झाली का तू. तिची सावली दिसून राहिली तुले. तुझ्या डोक्यात तेच फिरून राहिली नुसता. अबे ते थम्सअप आहे ना आणि येईन तिले काय समजते काश्मीर फाश्मीर. गाजा बाहेर नाही जात ते आली म्हणतो तू. अहो बापा मला काही दिसली नाही सावलीन फावली. मला जे दिसलं ते खरंच आहे ना बापा. तुम्ही मागे तर पहा तुम्ही. अरे बापा रे, खरंच आले रे बा. रंबा आता कसं होईन आपलं. या मावल्यानं सायच्यानं घर केला. या मावल्यानं आणलं गेले भोसडीच्यानं. का आता कसंच नाही बापा. सगळा भंग झाला ना. ते सुकानं राहू देते का आपल्याला. कुकडेच नाही ना बापा. मी तर म्हणतो मेल्यावर काय स्वर्गात की नरकात जातो आपण, तटी बी येते का काय सांगा आपल्या मागे मस्त झालं बापा दोघांचं. गुलू काश्मीरले आले ते गुलू करायले. घर कमी पडल तर तुम्हाला का रे. मी होती तटी आहे की नाही. बरोबर मला ज्याला पाठवून इकडे मस्त निघले रे तुम्ही. पण मी बी कशी पोहोचेलची जाऊ ना. मी अशी थमसा अशी नाळानी नशीन काही समजत मले. पण कसे काम करून घ्या लागतात हे सगळं मला माहित आहे ना. आली की नाही काश्मीरले, आली की नाही. काले आली हो तू. काले आली होती सा घेणार दे डोकसं दाब्याले. अरे माऊली तुला शोभलं काय ते. शोभलं काय. भाऊ माय काही चुकी नाही रे भाऊ. हे त्या बायकोनं मला मारलं, काय सांगू तुला आता. मला माहित आहे. मारू पत्ता काढला बाजूडून. मला पुढे घातलं ना ती आणलं. हो मा काही गुन्हा नाही रे भाऊ तुमचं. तुम्ही नवरा बायको फाग आहेत. मला लोक घसा डोबून म्हणतात आता. काय म्हणतो घसाटू नको. सायच्यातूनच तो बरोबर गेला. हिले आणलं नाही हिले काय समजते रे. थम्सअप आहे ना हे. हिले गाडी नाही समजत. काल येईन ते तूनच आणलं साय. थांबतो तेव्हा बजेटच बसतो तुम्ही. आता हिच्यासोबत प्रेमा बघायला येईल.
हा जाऊ दे बरी आली तू. हा तू आली की नाही तर मला खुशीच झाली. हो चाल मग चाल हॉटेलले चाल तडीच आपण गप्पा गोष्टी मारू चाल. हॉटेलवर चाल गप्पा गोष्टी करायला. काच्या गप्पा गोष्टी रे साया? अटी येत तू अटी मले सोडून तास मारता घरी किती गप्पा गोष्टी करता माझ्यासोबत. तर आता तुला रोग नाही येत रे मोठा आला इले घेऊन या अवदाशेले अटी. माय नाव घेऊ मला म्हणायचं नाही काही. त्या नवऱ्याला म्हणजे काय असेल ते अवदाशे तू आहेस म्हणून तर हे सगळं घडून राहिलं ना कारस्थान. तू नसती तर काल हे असतं आमचं चांगलं असतं ना. पण तू आली ना तू म्हणत दे ना आता आठी काले भांडण करत. जगाला काली तमाशा दाखवत. काश्मीर लिहिलं आपण दुसऱ्या राज्यात आहो ना तर कसं आहे ओटसा भांडण बरोबर नाही चांगलं नाही वाटत ते. चाल आपण आपल्या रूमवर जाऊ तडसा बोलू काय बोलायचं आहे. रूमन फोन घाल तिकडे चुल्यात. मन लोक सांगू आता मी अटी दिसून राहिली त्याला तर लागे मस्त गोड बोलला मी बोलून राहिला माझ्यासोबत. काले बोलून राहिला रे चांगलं बोलणं खराब बोलणं मला काय बोलायचं आहे तर होऊन जाऊ दे आता अटी. घरी तर होते मग अटीच कार राहू दे तर अटी बोल ना. बरोबर आहे का हे रस्त्यावर बरोबर आहे का सांग तू आता. असं बरोबर नाही ना. ऐक ना तू. नवरा बायको जमके होते रे भाऊ काही खरं नाही. आता भांडण होते कुस्ती फायटिंग होते आता याची. रस्त्यावर बरोबर नाही अटीच बरोबर आहे ते. मग कुठे काय अंदर चालतं काय अंदर काही कामाचं नाही. अटी बोल काय आहे तर लोकायले तर दिसला पाहिजे तमाशा तू कसा असतं. काश्मीरच्या लोकायले जरासं माहित पडलं पाहिजे दुसऱ्या राज्यातले लोक कसे असतं. मग मित्र आता उरुळी धागा पण उद्या भाऊ आता माय काही खरं नाही. येणं तर मा बायकोनं मला पकडलं. मी काश्मीरला आलो तर आली मा मागं वास घेत आता पुढे पाहू उद्या. व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा.